दिलीच आहे पुस्तकाची बँकिंग आणि बियॉन्ड. तर त्याच्याविषयी सर्व माहिती दिली आहे. फक्त मला एक सांगायचं आहे की हा जो प्रवास आहे 15 वर्षाचा, आता 15 वर्ष झाले दादाला बँकिंग क्षेत्रामध्ये, आणि ते 15 वर्षाचे सहज गेले नाही. जसं आता सहज बोलून दाखवता येतो. एक ग्रामीण भागातून येऊन यवतमाळसारख्या शहरामध्ये नवीन ओळखी करून त्याच्यामध्ये बँकिंग क्षेत्रात एक आता यवतमाळमध्ये एक असं उच्चभ्रू नावाचं म्हणजे नाव घेतल्या जाते, ओळखल्या जाते नाव श्रीकांत नवणे म्हटलं तर. आणि आम्हाला सांगायलाही खूप छान वाटते की श्रीकांत नवणे म्हटलं की ओळखणारच कोणत्याही बँकेत काम होणार. आणि त्यानंतर असं आहे प्रवास असा होता तिथपर्यंतचा की एज्युकेशन झालं, त्याचं DED केलं, म्हणजे टीचर व्हायचं होतं. अचानकपणे कसं काही करायची मारली आणि बँकिंग क्षेत्रात आलं की ज्याला गणिताचं बिलकुलही बेस नव्हता. म्हणजे असं वाटत होतं आम्हाला, म्हणजे बहुतेक आमच्या परिवारामध्ये गणित कोणाला जमत नाही, गणिताचा प्रश्न आकडा आहे. पण त्या कमर्शियल विभागामध्ये कॉमर्स नसताना आर्ट्सचा विद्यार्थी म्हणजे बँकिंग क्षेत्रात आज या स्थानावर आहे. आज नागपूरसारख्या शहरामध्ये IDFC बँकेमध्ये तो मॅनेजर आहे. म्हणजे हे खूप कुतूहलाची गोष्ट आहे आणि माझ्यासाठी नेहमी प्राऊड असणारी गोष्ट आहे ही. माझ्यासाठी, सर्व परिवारासाठी सर्व एकदम चांगलं आहे. आणि आता पर्सनल सांगायचं म्हटलं तर आज आता माझ्या मैत्रिणींना माहीत आहे की मी किती नाव घेते, काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. आणि माझं उदाहरण देऊन त्या पण दादाचा आदर्श ठेवते. त्या प्रत्येक जणी दादाचं नाव घेऊन सगळ्या गोष्टी सांगते सगळ्याला. आणि माझा ट्रेनिंगमधला प्रवास, तिथे त्यांना केलेला सपोर्ट, हे खूप दिवसापासून मला बोलायचं होतं पण ती संधी मिळालेली नाही. ज्यावेळेस माझा पूर्ण आत्मविश्वास गमावला होता, हेडक्वार्टरला येऊन तुम्ही सोबत होत्याच, आपण पहिल्याच दिवशी तसं ॲडमिट झालो आणि आत्मविश्वास गमावला. पण तेव्हा जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये मला भेटायला आला पहिल्याच दिवशी आणि सांगितलं की होते पण प्रयत्न करावा लागते थोडा. त्यानंतर तो 2.5 महिन्याचा काळ निघून गेला. परत नागपूरला गेल्यानंतर परत मी पळून येण्याची तयारीत होती, बॅग भरून पळून येण्याची तयारीत होती. म्हणजे अक्षरशः रोज फोन करून सांगायची की आज येतो मी, आता संपला विषय माझा. आता फोटो पाठवायची कधी कधी का असे पाय सुजले, तसं झालं तसं झालं. पण हे आमच्या दोघात होतं. कधी माहिती दुसऱ्याला सांगून असं म्हणजे असं नाही झालं. पण त्यांनी मला सपोर्ट केला तेव्हाही तिथेही. पण जेव्हा मग माहिती 2-2.5 महिन्यानंतर तिथे मला एकदम त्रास व्हायला लागला, तेव्हा त्यांनी एक शब्द म्हटला, नाही जमत असेल जाऊ दे, काही हरकत नाही. पण म्हटलं नाही, आता दादाचा पण विश्वास गमवत आहे, आता नाही, आता मला स्ट्रॉंग व्हायची गरज आहे. तेव्हा मग मी नव्याने आणि ह्या सर्व याच्यात दादाप्रमाणे हे सगळ्या परिवारांनी मला साथ दिली. सगळ्यात जास्त तिथं माझ्या सपोर्ट म्हटलं तर PTC मधल्या माझ्या या मैत्रिणी खूपच खूप. या तिघीजणी एकदम काही, मी ह्या दोघीजणी वेगळ्या ग्राउंडवर, मी वेगळ्या ग्राउंडवर, वेगळ्या हॉस्टेलला, माझं सगळं वेगळं होतं आणि यांचं सगळं वेगळं. मी एकदम एकटी पडल्यासारखी वाटायची. या मैत्रिणींनी एवढी काळजी घेतली. फक्त एक अनाऊन्समेंट की यवतमाळच्या या 10-12 या रोल नंबरची तब्येत बिघडली आहे, अख्खा यवतमाळ जिल्हा माझ्याजवळ धावून एका शब्दावर. आणि आता पण त्या सपोर्ट करतात. सुनीताताई माझी बेस्ट फ्रेंड, बाकी सगळ्या पण बेस्ट फ्रेंडच आहे. पण ताई मला म्हणजे प्रत्येक गोष्टी समजून घेतात, सगळ्या गोष्टी एक शब्दावर कुठेही धावून येणाऱ्या, आणि माहिती प्रत्येक गोष्टीमध्ये समजून घेतात मला. कितीही मी चिडली तरी त्याच्यावर एक सुद्धा शब्द त्या रिप्लाय देणार नाही, अजिबात देणार नाही. आणि मला म्हणजे चिडलेला यायचं कधी त्यांना राग पण येत नाही. अति चिडते मी, हाईट होते, सगळा राग त्यांच्यावरच काढते, पण कधी त्यात असं काही भासून घेत नाही. बहिणीप्रमाणे समजून घेते, खूप सपोर्ट केला. आणि सगळ्यात मेन म्हणजे 1 वर्षाच्या त्या ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये स्वाती वहिनींनी माझ्या तेजूला खूप छान सांभाळलं. खूप मस्त. म्हणजे सगळेजण म्हणायचे फोटो पाहून, यांना 3 मुलं आहे ना, दादाला तुझ्या 3 जण आहे ना. मी म्हटलं हो 3 जण आहे. पण त्यांना माहीत होतं. आणि बाकी आई, बाबा, मावशी रोज फोन करून विचारपूस करणारे, काळजी घेणारे. आणि याच्यामुळे माझं ट्रेनिंग एकदम चांगलं झालं. आणि आता म्हणजे असं वाटते की एक आनंदाच्या प्रवासाला सुरुवात झाली. मला पाहिजे होतं तसं ऑफिशियल विभाग मिळाला आणि पाहिजे तशी आता नोकरी चालू आहे. असं वाटते आता सर्व चांगल्या याच्यात होणार आहे. आणि तुमचा सगळ्यांचा असाच आशीर्वाद, सपोर्ट आणि प्रेम असंच कायम ठेवा. धन्यवाद.